संजय राठोड यांना मंत्रिपद मिळू नये याच्यामध्ये कटकारस्थान कोणाचं आहे हे सर्वांना माहिती आहे। परंतु या ठिकाणी आम्ही सांगू इच्छितो की त्यांच्याच गटामधून शिंदे साहेबांच्याच गटामधून प्रथम त्यांना विरोध होत आहे। ह्या काही गोष्टी आम्हाला प्रत्यक्षात अनुभवाला आलेल्या आहेत। आम्ही शिंदे साहेबांना ह्या सगळ्या गोष्टी बोलून दाखवलेल्या आहेत। या सगळ्या समाज बांधवांची भावना लक्षात घेऊन राज्यव्यापी चेहरा हा संजय राठोडच आहे हा याआधीसुद्धा आम्ही महंत मंडळी यांनी या ठिकाणावरून सांगितलेला आहे आणि राज्याच्या सर्व गोर बंजारा समाजाचा एक मोठं नेतृत्व म्हणून आज समाज त्यांच्याकडे म्हणून आज राहिलेले समाजाचे काम हे पूर्ण करण्याकरिता त्यांना या मंत्रिमंडळात समावेश फडणवीस साहेब करतील असा आमचा सर्वांचा एक दृढ विश्वास आहे। आणि राज्यातील गोर बंजारा समाजाला एक पश्चाताप करण्याची वेळ यापुढे येऊ नये असं मी तुमच्या या मीडियाच्या माध्यमातून सर्व महायुतीच्या नेत्यांना एक नम्र आव्हान या ठिकाणावरून करतो। कारण या राज्यामध्ये गोरगरिबांचा राज्य यावा, शेतकऱ्यांचा राज्य यावा, सुरक्षित राज्य असावा म्हणून आम्ही संपूर्ण महंत मंडळींनी संपूर्ण राज्याचा बंजारा समाज हा महायुतीच्या पाठीशी उभं केलेला आहे आणि सर्व एकनिष्ठ प्रामाणिकपणे महायुतीच्या सोबत उभे राहून महायुतीला भरघोस मतांनी या राज्यामध्ये निवडून दिलेले आहेत। तर या सगळ्या लोकांची भावना लक्षात घेऊन संजय राठोड यांना या मंत्रिमंडळामध्ये स्थान सर्वांनी द्यावा आणि आम्हाला विश्वास आहे फडणवीस साहेब आणि एकनाथराव शिंदे साहेब हे अतिशय विश्वासाने पहिल्याच मंत्रिमंडळामध्ये संजय राठोड यांचा समावेश करतील। कारण अंतर्गत जरी संजय राठोड साहेबांना विरोध करणाऱ्या लोकांच्याबद्दलसुद्धा त्यांना चांगल्या प्रकारे माहिती आहे आणि महायुतीच्या पाठीशी अतिशय अडचणीच्या वेळेत कोणकोणते समाज उभे राहतात हे त्यांना माहिती आहे। आम्हाला सांगण्याची काही गरज नाही। म्हणून पुढंसुद्धा एक महायुतीची एक ताकद म्हणून समाजाची ही अबाधित राहावी म्हणून त्यांनी स्थान द्यावा आणि ते देतील आम्हाला अतिशय विश्वास आहे। आज या पावनभूमीत पोहरादेवी गडाला बंजाराच नव्हे तर त्यांच्यासोबत बहुजन आणि मागासवर्गीय समाज आज या ठिकाणी ठरवलं की जे आज मीडियाद्वारे जे आम्ही ऐकत आहोत की बा संजय भाऊचं नाव या नवीन मंत्रिमंडळामध्ये डचू देण्याचा प्रयत्नामध्ये आहे। म्हणून धर्मगुरू कबीरदास महाराज, धर्मगुरू जितेंद्र महाराज, धर्मगुरू रायसिंगजी महाराज, धर्मगुरू शेखर महाराज आम्ही सर्व माननीय देवेंद्रजी फडणवीस साहेब यांना बी भेटलो, माननीय एकनाथरावजी शिंदे साहेब यांना बी भेटलो आणि आता परत त्यांना या नवीन मंत्रिमंडळामध्ये संजय राठोड हे राज्यव्यापी बहुजन बंजारा समाज चेहरा म्हणून यांना या मंत्रिमंडळामध्ये समाविष्ट करून संधी द्यावी। कारण पोहरादेवी गडाचा विकास आणि संपूर्ण राज्याचा विकास गेल्या या 2 वर्षात आंध्र प्रदेश, तेलंगणा, कर्नाटक आणि मध्य प्रदेश आणि महाराष्ट्रामध्ये जे सर्व धर्मगुरू रथयात्रेबाबत जे नियोजन सभा झाली होती तर एकनाथरावजी शिंदे साहेब 12 फेब्रुवारीला या पोहरादेवी गडावर भव्य अशा स्वरूपात या मंदिराचं भूमिपूजन, स्वर्ण मंदिर नव्हे तर भक्तनिवास, मागासवर्गीयाचं बहुजनाचं नेतृत्व करणारा हा बंजारा समाज नवीन चेहरा या मंत्रिमंडळात आम्हाला हवा आहे आणि आमचा विश्वास आहे दृढ की आम्हाला माननीय देवेंद्रजी फडणवीस यांना शब्द दिलेला आहे आणि एकनाथरावजी शिंदे यांनी बी सांगितलेलं की आपण संजय राठोडला आपण या मंत्रिमंडळामध्ये घेऊ। आमचा दृढ विश्वास आहे की या मंत्रिमंडळामध्ये संजय राठोड हवंच। हे आहे देशातील नंबर 1 न्यूज नेटवर्क आणि आपण पाहत आहात TV9 मराठी। काळजी तुमची, हित महाराष्ट्राचं।